नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महावितरणद्वारे जे काही जागा निघाल्या आहेत, इथे आपण पाहू शकतो की महावितरण भरती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 468 जागांसाठी भरती निघाली आहे मित्रांनो. तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने करायचं? त्यासाठी जे काही आपलं क्वालिफिकेशन आहे ते काय लागणार आहे? त्यासाठी फी किती लागणार आहे? एज कॅल्क्युलेशन जर करायला पाहिलं, तर ती एजची म्हणजेच वयाची मर्यादा काय असेल याची सविस्तर माहिती आणि त्यानंतर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे कशा पद्धतीने करायचं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग मित्रांनो स्टार्ट करूयात. मित्रांनो, आपल्याला माझी नोकरी या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की महावितरण भरती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 468 जागांसाठी भरती निघाली आहे. इथे थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकतो की दुसऱ्या काही जागा आहेत, विद्युत सहाय्यकच्या पण जागा आहेत 5347 आणि महाडिस्कॉन म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये 4-7 जागांसाठी एक वेगळी भरती आली आहे. तर यामध्ये जाहिरात क्रमांक जर पाहायला गेलं तिथं 5 ते 20 आहे. टोटल जागा ज्या आहेत ते 468 आहेत. पदाचे नाव आहे कनिष्ठ सहाय्यक, म्हणजेच जे काय आपण कनिष्ठ सहाय्यक लेखाचं म्हणतो ते आहे. परंतु मित्रांनो, यासाठी क्वालिफिकेशन जे आहे त्यामध्ये बीकॉम मध्ये फायनल पाहिजे आपल्याला, किंवा BMS किंवा BBA प्लस त्यासोबत MSCIT कंपल्सरी असणे आवश्यक आहे. मित्रांनो, वयाची अट जर पाहायला गेलं तर इथं आपण पाहू शकतो की 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षापर्यंत असावी. मागासवर्गीय व औद्योगिक दुर्बल घटक यांसाठी 5 वर्ष सूट राहील, म्हणजे SC ST. त्यानंतर नोकरीचे ठिकाण जर पाहायला गेलं मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात आहे, संपूर्ण भारतभर नसून हे संपूर्ण महाराष्ट्राची भरती निघाली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी 250 रुपये फी असणार आहे. मित्रांनो, याची ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख जी होती ती 20 मार्च होती, परंतु ही 20 मार्च ही डेट एक्सटेंड करून 19 एप्रिल 2024 पर्यंत केलेली आहे. त्याची जे काही वेबसाईट आहे ते आपल्याला इथे पाहायला भेटते, त्याचे शुद्धीकरण आले आहेत ते पाहायला भेटते. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्या अगोदर आपण थोडक्यात एक याचं नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात पाहणार आहोत की कशाबद्दल. मित्रांनो, कुठलाही फॉर्म भरण्या अगोदर पहिले जाहिरातीसाठी एक दिवस काढा, तो प्रॉपरली वाचून घ्या, म्हणजे जेणेकरून आपण जो फॉर्म भरतोय त्यामध्ये आपले काही बाय मिस्टेकली काही चुका होऊ नयेत त्यासाठी. आता इथे आपल्याला कॅटेगरी वाईज म्हणा किंवा कास्ट वाईजची जागा आपल्याला त्यांनी नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहेत, ते पण एरिया वाईज दिले आहेत. तिथं आपण पाहू शकतो की ज्युनियर असिस्टंट वगैरे 30 वर्ष एज लिमिटेड, SC साठी, ST साठी, VJNT साठी हे टोटल माहिती, हे जे काही नोटिफिकेशन आहे हे सविस्तर माहिती करून घ्या पहिली. इथे आपण पाहू शकतो की पेमेंट पहिल्या वर्षासाठी किती, दुसऱ्या वर्षासाठी किती, हे एज लिमिट वगैरे सर्व काही आहे. तर मी सिम्पली आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरुवात करतो मित्रांनो, कारण सर्व जर माहिती सांगत बसलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही लोक बोर होऊन जाणार. पुन्हा तुम्ही मला शिवाय देणार, काय व्हिडिओ बनला, राईट ना? चलो ते स्टार्ट करता येईल. मित्रांनो, इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा. मित्रांनो, सॉरी, ही जे काही माझी नोकरी जे काही तुम्हाला वेबसाईट दिसत आहे मित्रांनो, ही एक ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजेच महाराष्ट्र किंवा भारतात जेवढ्या काही भरत्या निघतात त्यांची सगळ्यांची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची जे काही प्लॅटफॉर्म आहे, जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती ही आहे. तर यामध्ये ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करा. ऑनलाईन ऑप्शन यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, तर इथे फर्स्ट नेम, त्यानंतर फर्स्ट नेम कन्फर्म करा, त्यानंतर मिडल नेम टाका, मिडल नेम कन्फर्म करा, त्यानंतर लास्ट नेम कन्फर्म करा. त्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून इथे मोबाईल नंबर कन्फर्म तोच मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे. इथे ईमेल आय डी टाकून इथे ईमेल आय टाकल्यानंतर @gmail.com हे आपल्याला टाईप करण्याची आवश्यकता नाही, त्यानंतर ते आपल्याला इथून घ्यायचं असतं आणि इथे कन्फर्म ईमेल आय डी सह टाका आणि इथे कॅप्शा कोड टाकून डायरेक्ट सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. तर मी A to Z एक एक करून माहिती भरून घेतो. तर मित्रांनो, मी इथे सर्व माहिती फिल करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता, आणि इथे सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. तर इथे पाहू शकतो आपण की थोडीशी पण मिस्टेक यामध्ये आपल्याला जमणार नाही मित्रांनो. 96 23 54 12, सॉरी, इथे इथे 32 आहे मित्रांनो. आणि इथे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आर यू शुअर? येस. आर यू शुअर? तर इथे आपण पाहू शकतो की इथे आपली, हे बघा, इथे आपली युजर आय डी आणि इथे आपला पासवर्ड आलेला आहे. तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, म्हणजे आपल्याला नंतर लागेल. तर इथे फोटो अँड सिग्नेचर आपल्याला
म्हणजे फोटो हा 50 केबीच्या आतमध्ये आणि सिग्नेचर ही 20 केबीच्या आतमध्ये आपल्याला अपलोड करू. तर मित्रांनो, मी इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतो. हे बघा मित्रांनो, मी इथे फोटो अँड सिग्नेचर. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की फोटो हा 50 केबीच्या आतमध्ये आणि साईन ही 20 केबीच्या आतमध्ये करून इथे कन्फर्म यावरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही असा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. तर इथे जाहिरात क्रमांक. आता तुम्ही इथे कन्फ्यूज असाल की इथे एवढ्या जाहिरात आल्या आहेत. मित्रांनो, कन्फ्यूज होण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही थोडंसं बॅक जाऊन इथे आपण पाहू शकतो की आपली जी काही जाहिरात क्रमांक आहे तो आहे 523. सिम्पली इथे जा आणि 523 या ऑप्शनवरती क्लिक करा. तर खाली आपल्याला इथे तो पद ऑटोमॅटिकली पाहायला दिसेल. ज्युनियर असिस्टंट, कनिष्ठ सहाय्यक म्हणून आलेला आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता? तर मी इथे ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करतो. तुम्ही SC ST EWS जो काही आहे तुमचं तो करू शकता. त्यानंतर तुम्ही ज्या कास्टमध्ये राहता तुम्हाला त्याच कास्टमधून अप्लिकेशन करायचं आहे का दुसऱ्या अदर कास्टमध्ये करायचं आहे? तर त्याच कास्टमध्ये करायचं म्हणून हे करा आणि मी इथे माझी कास्ट टाईप करून घेतो. त्यानंतर इथे आपण 40% अपंगत्व आहात का? नो. त्यानंतर हे सर्व ब्लँक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो रिलिजन ऑफ हिंदू. देन तुम्ही अल्पसंख्याक समुदायाचे आहात का? नाही. देन नेक्स्ट, उमेदवार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे का? नाही. त्यानंतर तुम्ही माजी सैनिक आहात का? नाही. माजी सैनिक असाल तर येस करा, अन्यथा नो करा. तुम्ही अपंग माजी सैनिक यावर अवलंबून आहात का किंवा अपंग आहात का? त्यानंतर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का? नाही. तुम्ही अनाथांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता का? इच्छिता का? नाही. आपण प्रकल्पग्रस्त आहात का? नाही. भूकंपग्रस्त आहात का? नाही. अर्जदार महिला आरक्षणात. मित्रांनो, कुठली महिला जर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असेल तर त्यांना एक सांगू इच्छितो मी की त्यांनी सर्वप्रथम 30% महिला आरक्षणाचं एक सर्टिफिकेट तहसील थ्रू काढून घ्यावे, म्हणजे त्यांना इथे आरक्षणाचा लाभ घेता येईल. त्यानंतर आपण महावितरणचे कर्मचारी आहात का? नाही. जर असाल तर इथे येस करा आणि इथे जो काही तुमचं पद आहे, कर्मचारी तुमचा जो काही क्रमांक आहे, कधीपासून रुजू आहात, हे तुमचं ड्युरेशन म्हणजे पद काय आहे ते टाईप करून घ्या इथे. देन तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का? म्हणजे तुमचं अप्रेंटिसचं रिझर्वेशन झालेलं आहे का? नो. झालं असेल तर इथं येस करा आणि कुठल्या ह्याच्यातून झालं ते टाका. MSc DCL तर इथं माझं झालेलं नाही. देन तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आहे का? येस. इथे आधार नंबर टाईप करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो केलं तरी चालेल. देन राष्ट्रीयत्व इंडियन हे येऊन जाईल. महाराष्ट्राचे आदिवासी आहात का? येस. आता इथे आपल्याला परीक्षा केंद्र विचारलेलं आहे. तर परीक्षा केंद्र आपल्याला आपल्या जवळील निवडायचं आहे. तर मी इथे छत्रपती संभाजी महाराज निवडतो. नेक्स्ट इथे आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ टाईप करून घ्यायची आहे. देन इथे जेंडर निवडा. देन डू यू हॅव ट्विन ब्रदर्स, म्हणजे तुम्ही जुळे भावंड आहेत का? नाही. त्यानंतर तुमचं लग्न झालेलं आहे का? झालं असेल तर इथे मॅरिड करा आणि स्पॉज म्हणजेच आपल्या पत्नीचं नाव टाका. अनमॅरिड असेल तर काही टाकण्याची आवश्यकता नाही. इथे फादर नेम, इथे आपल्याला फादरचं नेम, पूर्ण नाव, त्यानंतर आईचं पूर्ण नाव नाही टाकलं तरी चालेल, पण हे 2 मंडेटरी आहेत मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. इथे पप्पाचं पूर्ण नाव टाकून घ्या. हरी महादू रहाणे. आईचं नाव. देन इथे पॉज टाकण्याची आवश्यकता नाही. इन केस तुम्ही जर मॅरिड ह्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर हा ऑप्शन इथे ऑटोमॅटिकली आपल्याला ओपन झालेला दिसेल. हे बघा, म्हणजे इथे पत्नीचं नाव टाकायचं आहे मित्रांनो. स्पॉज म्हणजेच पत्नीचं नाव. त्यानंतर इथे आपला ॲड्रेस टाकून घ्या. देन इथे नाही टाकला तरी चालेल, कारण मंडेटरी एक लाईनमध्ये जरी तुम्ही पूर्ण ॲड्रेस टाकला तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. मी माझा जिल्हा निवडतो. राज्य महाराष्ट्र. पिनकोड 445206. खालील ॲड्रेस आणि वरील ॲड्रेस जर सेम असेल तर इथे येस करा, अन्यथा नो करा. इथे कुठल्याही एका ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपण पाहू शकतो मित्रांनो की ओपनसाठी 590 रुपये विथ GST एवढं आपल्याला पेमेंट करायचं आहे.
व्हॅलिडेट युअर ॲड्रेस डिटेल्स केल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. इथे आपल्याला आता 10वी 12वी आणि जे काय आपली डिग्री आहे ते इथे आपल्याला टाकून घ्यायचे. तर अमरावती विद्यापीठाने झाली आहे माझी. इथे आपण पाहू शकतो, इथे तारीख काय आहे, 15 जून. सेकंड क्लासमध्ये. देन इथे 12वी पण सेम विद्यापीठातून आणि सेम दोन आर्ट्समध्ये झाली आहे. तर याची तारीख जी आहे 18 जून 18. ठीक आहे. यामध्ये 84.25. यामध्ये विद्यार्थी थोडासा हुशार असल्यामुळं जास्त पडले आहेत. आता ITI वगैरे हे ट्रेड काय इथे लागत नाही मित्रांनो. इथे आपल्याला डिग्री आवश्यक आहे. तर डिग्री पण माझी रेग्युलरमध्येच आहे मित्रांनो, अमरावती विद्यापीठातून BCOMमध्ये. आणि BCOM माझं झालेलं आहे 30 जुलै 2021 मध्ये. आणि मला इथे टक्केवारी आहे 74.57 आणि फर्स्ट क्लासमध्ये पास आहे. डिप्लोमा वगैरे असेल ते पण टाकू शकता, पोस्ट ग्रॅज्युएट असेल ते पण टाकू शकता. तर माझं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे. MSCIT डू यू हॅव? यस. त्यानंतर डू यू हॅव मराठी लँग्वेज सर्टिफिकेट ॲज पर युअर कंडिशन? यस. म्हणजे तुम्ही जे काही शिकले त्यामध्ये मराठी लँग्वेजचा एक विषय होता का? हो. त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा काही जर अनुभव असेल तर इथे टाईप करू शकता आणि त्या सोडून दिलं तरी चालेल, कारण हे मंडेटरी नाही आहे. देन आपल्याला इथे तुमच्यावर काय खटला वगैरे आहे का? नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. असेल तर इथे द्यायचं आहे की कशाबद्दल आहे, काय आहे, त्याचे डिटेल्स द्यायचे. त्यानंतर मराठी या वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. त्यानंतर इथे हिंदी घ्या, वाचता येते, लिहिता येते, बोलता येते. देन इथे इंग्लिश हे तुमच्या मनानं टाकू शकता. इथे व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करा. हे बघा मित्रांनो, इथे काही जरी आपल्याला टाईप करायचं राहिलं तर इथे असं वन मोर आपल्याला असं ऑप्शन देईल. इथे बाय मिस्टेकली थोडंसं चुकून खाली वर झालं होतं मित्रांनो. ते सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आता आपली माहिती जे काही आपण फिल केली आहे ते टोटल माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहून घ्यायची आहे. मित्रांनो 5-10 मिनटं फॉर्म भरण्यासाठी वेळ लागला तर लागू द्या, परंतु फॉर्म हा प्रॉपरली भरा, जेणेकरून तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळेस काही अडचण येणार नाहीत. कारण मित्रांनो जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं ना त्यावेळेस एक एक बारीकीने लक्ष तुमच्या फॉर्ममध्ये आणि तुमच्या डॉक्युमेंटमध्ये दिलं जातं. इन केस जर तुम्ही फॉर्ममध्ये फिलअप करताना एखादा आकडा जरी इकडे तिकडे किंवा एखाद्या नावात मिस्टेक जरी इकडे तिकडे केली आणि ते त्या आपल्या डॉक्युमेंटमध्ये जर हा चेंजेस दिसलं तर तुम्हाला लगेच ते तिथून आउट करतील मित्रांनो. त्यासाठी बारकाईने बघा आणि सर्व डिटेल्स पाहून झाल्यानंतर आय ॲग्री ऑप्शनवरती क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर आर यू शुअर कंटिन्यू? यस या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे यामध्ये सांगितलं आहे. आता इथे आपल्याला एक लेफ्ट थंब, त्यानंतर हँड रायटिंग डिक्लेरेशन. मित्रांनो हँड रायटिंग डिक्लेरेशन कुठे आहे आणि हे कसं आहे? तर मित्रांनो हँड रायटिंग डिक्लेरेशन मी काढून तुम्हाला इथे दाखवणार आहे की कुठल्या पद्धतीने आहे. हे बघा इथे आपण पाहू शकतो की आय नंतर आपल्याला सिम्पली आपलं नाव टाईप करायचं आहे. जे काही तुमचं नाव आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट्स hereby declare that all the information submitted by me in the application form is correct. यामध्ये काय सांगलं आहे की मी हे स्वतः लिहितो की मी जे काही माहिती भरलेली आहे ते एकदम करेक्ट आहे, ट्रू अँड व्हॅलिड, ते चुकीची नसून ती खरी आहे आणि चालू याची आहे. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज, आणि याच्याशी अगेन्स्ट जे काही डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे ते ऑलरेडी रिक्वायरमेंट डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला फक्त आय नंतर तुमचं नाव टाकायचं आहे. बाकी नेम ऑफ द कॅन्डिडेट्स हे लिहायचं नाही आपल्याला, फक्त आपलं नाव टाकायचं आहे आणि खालचं आपल्या हँडरायटिंगमध्ये करून इथे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अपलोड करून घ्यायचं. तर मित्रांनो लक्षात ठेवा, इथे थंबची जे काय आपला लेफ्ट थंब अपलोड करायचं त्याची KB म्हणजे 50 KBच्या आतमध्ये, आणि जे काय हँड रायटिंग डिक्लेरेशन आहे आपलं ते 100 KBच्या आतमध्ये आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. या गाईडलाईननुसार ते इथे आपल्याला दिलेलं आहे. इथे तुम्ही गाईडलाईन्स पण पाहू शकता. सॉरी नेटवर्क थोडंसं याला लोड होत आहे. तर ठीक आहे, ह्या गाईडलाईन्स तुम्ही वाचून घ्या. तर मी इथे आता अपलोड करून घेतो लेफ्ट थंब अँड हे बघा हे अशा तऱ्हेने आपलं हँडरायटिंगचं येईल, सॉरी लेफ्ट हँडचं येईल. आणि देन आता मी इथे हँडरायटिंग अपलोड करून घेतो. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला
आपलं पूर्ण डिक्लेरेशन लिहून इथे अपलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शो होईल आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. देन इथे आपल्याला 3M3QW हा असा कॅप्चा कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आर यू शुअर द डाटा एंटर इज द करेक्ट ॲज अ नो चेंजेस एडिस ऑफ ॲप्लिकेशन विल बी अलाव आफ्टर फायनल सबमिट इफ येस क्लिक ओके अदरवाईज क्लिक कॅन्सल. म्हणजे तुम्ही जी भरलेली माहिती तुम्हाला जर पुन्हा चेंजेस करायचे असेल तर कॅन्सल या ऑप्शनवरती क्लिक करा. अन्यथा तुम्ही एकदा जर का क्लिक ओकेवर केलं तर तुम्हाला पुन्हा फायनल सबमिट नंतर काहीही करता येणार नाही. तर ओके ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपल्याला एक छोटंसं ₹590 पेमेंट करून घ्यायचं आहे. इथे सिम्पली कॅप्चा कोड टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि डू यू वॉन्ट टू सबमिट येस या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक असा इंटरफेस आपल्याला पेमेंट मेथडचा दिसेल. तुम्ही यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, कॅश कार्ड, QR किंवा UPI. तर मी इथे QR कोडनुसार पेमेंट करणार आहे. तर मित्रांनो इथे मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसीड विथ पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमच्या फोनपे, गुगल पे, पेटीएम कशाने सुद्धा इथे तुम्ही डायरेक्ट इथे QR स्कॅन करून पेमेंट करू शकता. मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रिंट येईल. तो जो फॉर्म दिसेल त्या फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवा आणि त्यावरती युजर ID पासवर्ड हा लिहून ठेवा. जेणेकरून जेव्हा याचा हॉल तिकीट येईल त्यावेळेस आपल्याला काही अडचणी निर्माण होणार नाहीत. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.